हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप जबरदस्त भारदस्त भारा भा भा वगैरे सगळं पोहोचल्या ना भावना. भावना पोहोचल्या असतील म्हणजे स्वागत आहे तुमचं हे तुम्हाला कळलं. ठीक आहे, म्हणजे असं म्हणू नका की स्वागत करत नाही, सर खरंच करतो आहे ना. काय पैसे चाललेत का थोडे स्वागत करायला तुमचं आहे ना. भरभरून हसा, कामाच्या गोष्टीच बोलायच्या आहेत आपल्याला. ओके, तर तुम्हाला हे माहिती आहे का की इंग्रजीचा जो पेपर आहे, UPSC असो MPSC असो, कंपल्सरी आहे ना, कंपल्सरी पेपर. आणि या MPSCच्या भाषामध्ये अर्थकारी अर्थकारी आहे ना शब्द खास वापरला त्याने. अनिवार्य वापरता आला असता नाही, त्यांना जास्तच हेक्टिक करायचे. अर्थकारी, ओके ठीक आहे, आम्ही नवीन शब्द शिकला. ठीक आहे, तर या पेपरबद्दल तुम्हाला माहिती आहे का? पेपर किती गुणांचा असतो? पहिला प्रश्न माहिती आहे तुम्हाला? माहीत असेल. मग किती मार्काला पास आहे? त्याच्यानंतर प्रश्न कोणकोणते असतात? एसएमध्ये जो असतो तो कसा सोडवायचा नेमकं. त्याच्यानंतर तुम्ही जो पॅरेग्राफ असतो, पॅरेग्राफमधले प्रत्येक प्रश्न किती किती मार्काचे आहेत, मग ते प्रश्न जेवढे मार्काचे आहेत ते किती शब्दामध्ये सोडवायचे आहेत. 15 मार्काचा प्रश्न आहे, मग 15 मार्काचा प्रश्न पॅरेग्राफचंच उत्तर लिहायचे. पण किती शब्दात लिहावं मग, है ना. जसं की आपण 10वी-12वीमध्ये करत असताना पॅराग्राफमध्ये उत्तर लिहायचं 1-2 वाक्यामध्ये. मग इथं 10-15 मार्काच्या प्रश्नाचे उत्तर आपण किती शब्दात लिहायचं. किंवा मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा हँडल करायच्या, वेळात कसं पूर्ण करायचं, किंवा इतर ज्या गोष्टी आहेत. इंग्लिश कंपल्सरी पेपरबद्दल माहीत आहेत का? माहीत आहेत तुम्हाला? माहीत असेल तर हा व्हिडिओ सोडा, आपापला कामधंदा करा. येस, ठीक आहे. नसेल तर इथंच राहा मग, आहे ना. 5-10 मिनिट जास्त गेल्यानं काही फरक पडत नाही आहे, तुमचा फायदा होऊ शकतो. ओके, मग हा फायदा आपला करून घ्यायचा आहे. तो करण्या अगोदर आणखी एक अशी गोष्ट आहे, ज्यांनी मराठी अनिवार्य पेपरबद्दल काही आणखी माहिती नाही त्यांना, किंवा सपोज की तुम्ही मराठी कंपल्सरी पेपरबद्दल काही आणखी समजलं नाही किंवा बऱ्याच गोष्टी, तर ऑलरेडी याच अनुकिलाईच्या यूट्यूब चॅनलवर आहे ना सेपरेट प्लेलिस्ट आहे ना मराठी कंपल्सरी, है ना. मराठी कंपल्सरी म्हणून एक सेपरेट प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही पाहू शकता आणि सगळे छोटे मोठे डाऊट पूर्ण करू शकता. म्हणजे काय, आपल्या डोक्यावरचं जे भारदस्त टेन्शन असतं ना, ते सगळं उडवू शकता. त्याच्यानंतर आता इतर काही गोष्टीची माहिती हवी असेल तर हे अनोखी लाईफचं ॲप आहे, टेलिग्राम चॅनल आहे, ते पाहू शकता. किंवा हे जर मराठीचे किंवा इंग्लिशचे कंपल्सरी पेपर पाहिजे तर UPSCची वेबसाईट पहा, तिथं बी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, म्हणजे मराठीचं टेन्शन मिटवा थोडक्यामध्ये, आहे ना. मिटवला का नाही? मिठवा म्हटलं आहे ना, मिठलं असेल तुमचं, आहे ना. आता मराठीचं झालं, म्हणजे कळलं असेल तुम्हाला की मराठीबद्दल टेन्शन नाही आहे. आता इंग्लिश पेपरचा जो कंपल्सरी भाग आहे, तो आपल्याला म्हणजे त्याचा सिलेबस काय आहे किंवा त्याची पेपरमध्ये प्रश्न कसे विचारले जातात, हे सगळा भाग जो UPSCचा पेपर आहे 2025चा, ते घेऊन मग त्याच्यानुसार आपण त्या उदाहरणासहित बघूया की काय काय करता येईल त्याच्यामध्ये, आहे ना. तुमचं म्हणजे ते एक डायरेक्शन देता येईल. ठीक आहे, करूया सुरुवात. आता हा जो इंग्रजी पेपर आहे त्याला त्यांनी अर्थकारी वापरला आहे. आपण कंपल्सरी म्हणा, अनिवार्य म्हणा. ते MPSCमध्ये सिलेबस कसा दिला आहे पहा. महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, इंग्रजी भाषेत स्पष्टपणे अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामध्ये क्षमता तपासणे ह्या पेपरचं उद्दिष्ट आहे. पेपरचं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे ते इंग्लिश पेपर का घेतायत असं ते सांगतायत. ते सांगतायत की बाबा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वाचन आकलन जमलं पाहिजे, तुमची जी कल्पना आहे स्पष्टपणे अचूकरित्या मांडता आली पाहिजे, आणि ते येते का नाही हे त्यांना तपासायचे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला इंग्रजी जमते का, असा त्यांचा साधा साधा प्रश्न आहे. आणि तुम्ही म्हणसाल की सर जमते, ते म्हणतात तसं नाही, दाखव मला. 300 मार्कापैकी किती घेतोस ते सांग आणि मग सांगतो. मग ते काय म्हणतात, मग तुम्हाला इंग्रजी येते का नाही हे कसं तपासणार, ते म्हणतात खालील दृष्टिकोनातून. ते म्हणजे दिलेल्या परिषदाचं आकलन करणं हा पहिला प्रश्न असेल, संक्षिप्त लेखन हे दुसरा प्रश्न असेल, किंवा परिपाठ शब्दसंग्रह हा प्रश्न असेल, लघुनिबंध हा एक प्रश्न असेल. त्यांनी म्हणजे पहिला दुसरा म्हणू नका, पण हे अशा प्रकारचे प्रश्न असतील असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, खाली होऊ शकतं ते प्रश्न, परंतु त्याचं काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तर इथं पुढं काय की हा पेपर आहारकारी स्वरूपाचा असेल आणि या पेपरमध्ये गोल मानकासाठी मोजण्यात येणार नाहीत. म्हणजे हे तुम्हाला फक्त पास व्हायचे, बाकी काही करायचं नाही, आहे ना. म्हणजे मेहनत थोडीच आहे, पासिंग करायचे, परंतु नाही झालं तर बाकीच्या गोष्टी काय होणार. म्हणजे इंग्लिशमध्ये पास नाही झालं तर सगळ्यात नापास. असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, कळलं ना. ओके, तर तुम्हाला सिलेबस कळला असेल. आता सिलेबस कळल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतील ना. आता तो पेपर पहा. आता हा इंग्लिश कंपल्सरी आहे ना, दिसतंय तुम्हाला? हां, दिसतं. ओके, तर इंग्लिश कंपल्सरी तुम्हाला दिसतं. एक मिनिट व्ह्यू मोड, फुल स्क्रीन, एडिट,
लिंक आलो, मी आलो जाग्यावर. ओके, तर काय काय कळलं तुम्हाला की त्यांना एवढं समजून घ्यायचं आहे की तुम्हाला इंग्लिश येते का नाही, आणि ते म्हणतात ह्या गुणाचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पास व्हा, मोकळे बाकी गोष्टी करण्यासाठी. ठीक आहे, समजलं तुम्हाला? समजलं ना? म्हणजे ते समजू नका की काय काय त्याच्यामध्ये, फक्त आता समजेल पुढं काय काय असेल. म्हणजे असं म्हणचाल की आणखी समजलं नाही, तर समजेल आता. ओके, तर हा समोर तुम्हाला पेपर दिसते ना, इंग्लिश कंपल्सरी. आणि तो मग आपला MPSCमध्ये ते अर्थकारी हा शब्द आहे, त्याचं काही घेणं देणं नाही. परंतु हा 2025 आहे. किती आता काही गोष्टी महत्त्वाच्या, किती मार्काला? 300 मार्काला. वेळ किती आहे? 3 घंटे. हे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे है ना. त्यांचं काही स्पेसिफिक गोष्टी आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत, ते पण तुम्ही वाचल्या पाहिजेत. का वाचायचे? कारण वाचा आहे ना, म्हणजे त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार की पेपर कसा सोडवायचा म्हणून. जरूर वाचा बरं का. आता ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही वाचा स्वतः, मी सांगण्यापेक्षा वाचा आणि त्याच्यानंतर आणखी ऐका. ओके, तर काय म्हणतात, ऑल क्वेश्चन आर टू बी अटेम्प्टेड, म्हणजे करायचे तर तुम्हाला. म्हणजे याच्यात ऑप्शन नाही की एखादा सोडून दिला तर चालते का? चालते, मार्क जातात. ठीक आहे. मार्क जातात, चालत असेल तर मग सोडून द्या. ओके, पहिला आहे. त्याच्यानंतर द नंबर ऑफ मार्क कॅरीड बाय क्वेश्चन इज इंडिकेटेड अगेन्स्ट इट, म्हणजे प्रश्नाच्या समोर गुण दिलेले आहेत ते बघा आणि त्याच्यानुसार लिहा. त्याच्यानंतर आन्सर मस्ट बी रिटेन इंग्लिश ओनली, ते म्हणतात इंग्रजीमध्येच लिहा. अच्छा अच्छा, ठीक आहे. इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर वर्ड लिमिट इन क्वेश्चन वेर एव्हर स्पेसिफाय शुड बी अदर टू बी आन्सर इन मच लॉंगर और शॉर्टर दॅन, ते म्हणतात जर दिलेल्या शब्दमर्यादेपेक्षा जर कमी जास्त मार्कामध्ये तुम्ही लिहिलात तर छडी लागे छमछम, मार्क होतील कम, अशी गोष्ट आहे. मार्क विल बी डिडक्टेड, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे जर वर्ड लिमिट दिली असेल तर त्याला असं म्हणा की ओके, हे आहे लक्ष्मण रेषा. ओके, त्याच्यानंतर एनी पेज वर पोर्शन ऑफ द पेज लेफ्ट बँक इन द क्वेश्चन कम आन्सर मस्ट बी केली, म्हणजे ते म्हणतात जर कुठेही तुम्ही जर पेज मोकळं ठेवत असाल तर तिथं अशी रेष मारा, आडवी मोठी लट. ठीक आहे, कळलं ना? या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता जाऊया आपण क्वेश्चनवर आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणसाल जास्तच वेळ घेताय आमचा. नाही घेत, कामाचं बोलतोय मी. कामाचं बोलतोय मित्रांनो. क्वेश्चन पहिला काय, राईट आणि एस्से. हा शब्द महत्त्वाचा आहे ना. किती शब्दामध्ये लिहायचे? 600 शब्दामध्ये, आणि कुठल्याही खालच्या एका टॉपिकमध्ये लिहायचे. किती मार्काला आहे? 100 मार्काला. ओके, तर आता गणित जुळवूया याच्यामध्ये की आपला पेपर आहे 300 मार्काचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 300 मार्काचा आहे, इथे 100 मार्काचा हा एस्से आहे. तर किती वेळ द्याल? ऑब्विसली ना, 100 1 घंटा द्याल है ना. म्हणजे एक लक्षात असलं पाहिजे की 100 मार्काच्या एस्सेसाठी तुम्ही किती वेळ द्या? कमीत कमी 1 घंटा. जरूर लक्षात ठेवा, कमीत कमी 1 घंट्यामध्ये हा लिहायचा आहे. जास्तीत जास्त किती? 10 मिनटं आगाऊ घ्या, काय फरक पडतोय है ना. त्याच्यापेक्षा जास्त जाऊ नका. ठीक आहे, तर ही पहिली गोष्ट कळली की हा 600 शब्दाचा निबंध आहे, 100 मार्काला, आणि तुम्हाला 1 घंट्यामध्ये सोडवायचा आहे. त्यांनी म्हटलं नाही 1 घंट्यामध्ये सोडवा म्हणून, परंतु आपल्याला वेळेमध्ये लिहायचं ना, त्याच्यामुळं कळली तुम्हाला गोष्ट. आता हे बाकीच्या गोष्टी काय महत्त्वाचं नाही, कारण तुम्हाला निबंध म्हणजे काय, तो कसा सोडवायचा आहे, ते त्याच्यात काय काय करायचं ही तर काही घेणं देणं नाही है ना. तो निबंधामध्ये तुम्ही पहा, जसं इथं दिसते द रॉ मटेरियल ऑफ सिनेमा इज लाईफ. ठीक आहे, नो मॅन इज अन आइसलँड, इटिंग हॅबिट्स अँड लाईफस्टाईल इन कंटेम्पररी इंडिया, फोकलोर ॲज अ नॉलेज सिस्टम. फोकलोर ही फोकलोर शब्द माहिती आहे. लोकसाहित्य ही काय, एक नॉलेज सिस्टम आहे. लोकसाहित्य म्हणजे काय, ज्ञान आहे ना, अशा प्रकारची ज्ञान देण्याची व्यवस्था, असं त्यांनी म्हणतं. मराठी भाषेमध्ये जर सांगायचं तर त्याच्यावर लिहू शकता. जे मराठी साहित्याचे असतील त्याचं, मराठी साहित्य मी शिकवतो बरं का, आहे ना. इनडायरेक्ट काय म्हणतात ते, एक प्रकारची जाहिरात नाही आहे, शिकवतो म्हणून सांगण्यात काय जाहिरात असते. ओके, तर पहिला शब्द पहिला प्रश्न कळला. पहिला प्रश्न हा निबंधाचा असतो. हा 100 गुणासाठी आणि 600 शब्दामध्ये लिहायचा आहे 1 घंट्यामध्ये. समजले? ओके, काम संपलं. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा की ॲटलिस्ट काय म्हणतात त्याला की 30-35 तर मार्क मिळावे है ना. 30-35-40 तर मार्क मिळावे, प्रयत्न करावा, म्हणजे करायला हवा तुम्ही त्याच्यामध्ये. 30-35 तरी ॲटलिस्ट 30-35 ॲटलिस्ट. ओके, पहिला प्रश्न झाला. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न काय आहे पहा. रीड केअरफुली द पॅसेज गिवन बिलो अँड राईट युअर आन्सर दॅट क्वेश्चन दॅट फॉलो इन क्लिअर, करेक्ट आणि कन्साइज लँग्वेज. खाली दिलेला म्हणजे जे पॅराग्राफमध्ये जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर लिहा. ते कसं एकदम स्वच्छ, बरोबर आणि कमीत कमी संक्षिप्त भाषेमध्ये असलं पाहिजे. हे शब्द किती महत्त्वाचे आहेत बा. स्वच्छ, बरोबर आणि संक्षिप्त भाषेमध्ये. कळलं ना? मराठी कळते की? कळते ना? ओके. आणि विशेष काय पहा, पुढे दिलेत 15 × 5, 15 × 5 = 75. 15 × 5 = 75, म्हणजे प्रत्येक प्रश्न 15 मार्काला आहे. सगळ्यात म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. आता हा सगळा पॅराग्राफ तुम्हाला वाचायचा आहे. ठीक आहे,
वाचायचं आहे ना. काय कळला? पहिला क्वेश्चन आहे एसएचा 100 मार्काचा, दुसरा क्वेश्चन आहे परिच्छेद सोडवायचे, तो आहे 75 मार्काचा आणि प्रत्येक प्रश्न 15-15 मार्काला आहे. मोठाला पॅरेग्राफ आहे हा, वाचायचा तुम्ही हा छानपैकी मस्त लहान लेकरासारखं. गुड 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 गुड. हां, आता बघा समोर तुम्हाला दिसत आहेत प्रश्न आहे ना. आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे की सर हा जो 15 मार्काचा प्रश्न आहे ना, म्हणजे किती वेळात सोडवावा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की किती शब्दात सोडवावा, दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर म्हणजे तेवढ्याच जर शब्दामध्ये सोडवायचं असेल तर मग इकडच्या तिकडच्या गोष्टी घ्यायच्या का, आहे ना. प्रश्न आहेत ना, हा तुमच्या मनामध्ये असणार आहे. ओके, त्याचं उत्तर एक एक देऊया. पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये की किती वेळात सोडवायचा. आता 100 मार्काचा जो प्रश्न होता आपण किती ह्याच्यामध्ये सोडवला, 1 घंट्यामध्ये मानूया. आता हा जो 75 मार्काचा प्रश्न आहे तो किती मिनिटात सोडवणार मग? ऑब्व्हियसली 45 मिनिटामध्ये, आहे ना. खरं आहे का नाही? 45 मिनिटातच सोडायचं ना तुम्हाला. त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त घेतला तर काय म्हणू शकता आपण, चढी लागे चमचा, म्हणजे तुम्हाला वाटतं तर. म्हणजे ज्याला सगळेच प्रश्न सोडवायचे त्याने ही मेथड वापरायची, ठीक आहे. तर सगळ्यांनी सगळेच प्रश्न सोडवा, कारण आपला फक्त पास व्हायचे. 300 पैकी किती टक्के घ्यायचेत, किती घ्यायचेत माहिती आहे तुम्हाला? माहीत नाही का? 300 पैकी किती मार्क घ्यायचे ज्याच्यामुळे तुम्ही पास होता? बघा एकदाच सर्च करा, हे तुमच्यासाठी होमवर्क. सर लहान लेकरासारखं होमवर्क. ओके ठीक आहे. तर किती, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला म्हटलं की हे जे 75 मार्काचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 45 मिनिटामध्ये सोडायचे. मग प्रत्येक प्रश्न किती मिनिटात आला? भागा ना 45ला 5 भागा, किती होतात? 5 मे 45, 5 10 50. म्हणजे तुम्हाला 8 ते 9 मिनिटामध्ये हा प्रश्न सोडवायचा आहे. 8 ते 9 मिनिटामध्ये जर प्रश्न सोडवत असाल तर त्याची शब्द मर्यादा तुम्ही 8 ते 9 मध्ये किती सोडू शकता? चांगल्या प्रकारे उत्तर जे तुमच्या दिमागामध्ये सुटसुटीत येते त्याच्यामध्ये. त्याचंच उत्तर आहे ना 15 मार्काचं. 15 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर असं UPSC किती शब्दाला लिहिता तुम्ही? 200-250 शब्दासाठी उत्तर असतं. परत इथं लिहू शकता का? नाही लिहू शकत. मग ते तुम्हाला म्हणजे पॅरेग्राफच्या आउट ऑफ कंटेस्ट जातं. पहा लॉजिक काय याच्यामध्ये, UPSCचे GSचे प्रश्न जर 15 मार्काला येत असेल तर तिथं वर्ड लिमिट असते 250 शब्द, बरोबर आहे ना. पर इथं 250 शब्दामध्ये लिहू शकतो का? लिहू शकतो, परंतु ते कसं होतं की तुम्हाला वेळ वगैरे या सगळ्या गोष्टी इथं मॅनेज होत नाही. आणि दुसरी गोष्ट की ते लॉजिक बसत नाही की तुम्ही पॅरेग्राफ, आता पॅरेग्राफच आहे 1000 शब्दाचा जरी मांडला आणि तुम्ही लिहिताय त्याचाच 250 शब्द, कसं जमाल हे? म्हणजे जसंच तसं कॉपी करताय असं. मग किती शब्दामध्ये लिहा. मी म्हणत नाही जास्त, एक वर्ड लिमिट देतो तुम्हाला, फक्त 100च्या खाली जाऊ नका आणि 100 शब्दाच्या खाली जायचा प्रयत्न करू नका. म्हणजे ॲटलिस्ट 100 असावे, 100, 110, 90, 100 जरी तुम्हाला वाटलं की जास्तच कमी होत आहेत म्हणून, आहे ना. मग किती वेळात? 9 मिनिटामध्ये तुम्हाला 100 शायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की हा प्रश्न नीट वाचायचा आहे आणि त्याला तुमच्या भाषेमध्ये, ते काय म्हणतात, क्लिअर, आहे ना, क्लिअर, करेक्ट आणि कन्साईजमध्ये जे विचारलं ते सांगा स्पष्ट भाषेमध्ये आणि संक्षिप्त भाषेमध्ये ते सांगायचे. संक्षिप्त भाषेचा अर्थ कळतो ना, म्हणून तर 100 शब्दाची वर्ड म्हणतो आपण त्याच्यात. ओके, तर काय काय कळलं तुम्हाला की हे जे 15 मार्काचे प्रश्न असतात ते तर तुम्हाला लिहायचे आहेत 9 मिनटं, 8 ते 9 मिनटामध्ये. शब्द मर्यादा कमीत कमी 100 शब्द असावे, जास्तीत जास्त किती 120. अरे त्याच्यावरही जाऊ बी नका, है ना. तुम्ही म्हणसाल की सर म्हणजे कधी कधी करतात ना ते की 150-200, नका जाऊ तेवढ्या, काही कामाचं नाही. कारण पॅरेग्राफ आहे, तुम्ही आउट ऑफ कंटेस्ट जाता. कारण या पॅसेजच्या बाहेर जाऊन तुम्ही उत्तर असं काहीतरी लिहिलात की जे पॅसेजचा काही संबंधच नाही, तुम्हाला उत्तरं देणारच नाहीत ते, ठीक आहे. पॅसेजच्या संबंधित उत्तर असावे, ठीक आहे. त्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये फक्त मांडायचे, आहे ना. आशय तोच असावा, भाव तोच असावा, ठीक. हे तुम्हाला कळलं याच्यामध्ये. प्रश्न दुसरा कळला. पहिला हा निबंधाचा होता, तो 1 तासात संपायचा आहे. दुसरा हा तुम्हाला पॅसेजचा होता, तो तुम्हाला 45 मिनिटामध्ये. किती झाले म्हणजे 1 तास 45 मिनिट. ओके, तिसरा प्रश्न काय? मेक अ प्रिसाइज ऑफ द फॉलोइंग. हां, पॅसेज इन द अबाउट 1/3 ऑफ इट्स लेंथ, डू नॉट गिव्ह अ सजेस्ट टायटल टू इट अँड प्रिसाइज शुड बी रिटन युअर ओन वर्ड्स. ओके, ते काय म्हणतात, खाली लिहिलेली जो काही सारांश म्हणजे तो लिहा म्हणतात, आहे ना, आपल्या भाषेमध्ये. की दिलेल्या पॅसेजचा तुम्हाला काय लिहायचे? सारांश लिहायचे. सारांश लेखन माहिती आहे ना, आपल्या मराठीमध्ये बी ते असतं. आणि ते कसं आहे, हे जे काही शब्द मर्यादा आहे त्याचं 1/3 तुम्हाला करायचं आहे. त्याला टायटल द्यायचं नाही आहे, काही बोलायचं नाही आणि आपापल्या भाषेमध्ये लिहायचं. आपापल्या म्हणजे मराठी लिहिचाल. काही सांगा, आपापल्या भाषेमध्ये म्हटल्यानंतर मराठी लिहिचं. आपापल्या म्हणजे याच भाषेमध्ये, फक्त इंग्लिशची जी वर्डिंग आहे ते तुमच्या जनरल ह्याच्यामध्ये असले पाहिजे, आहे ना, सेंटेन्समध्ये, असं अशा प्रकारचं. तर हे किती 75 मार्काला हा बी प्रश्न आहे. म्हणजे किती मिनिटात सोडवणार तुम्ही? 45 मिनिटामध्ये. 863 आहे, ठीक आहे, 863. तर हे तुम्ही वाचून तुम्हाला ते करण्यासाठी
45 मिनिटं आहे तसे तर, आहे ना, 45 मिनिट. परंतु तुम्ही जर ज्यात येत नसेल तर काहीतरी लिहून आपला संपवायचा प्रयत्न करा, म्हणजे ॲटलिस्ट 75 पैकी एक 10-15 तरी मार्क मिळावे. ह्याने लाजून काजून बिचाराने द्यावे, आहे ना, कारण आम्ही काहीतरी काळं पांढरं केलेलं आहे पेपरवर, तर तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला लाज वाटते ह्यांना लाजून काजून तरी 15 ते 20 मार्क द्या, असा प्रकारचा प्रयत्न तुम्ही करा. ठीक आहे, 20 मार्क तरी दिल्यावर चांगली गोष्ट आहे ना. 20, 25, 15, 20 काही जरी येत नसेल तरी 15 तरी मिळावे मित्रांनो, हे लक्षात घ्या. ना 45 मिनिटामध्ये 15 घ्यायच्यात. ओके ठीक, 15 कमीत कमी. ओके, तर कळला पहिला प्रश्न कळला. आता हे कळलं असेल तुम्हाला, सारांश लेखन म्हणजे काय मराठीमध्ये ऑलरेडी मी सांगितले, तिथं जाऊन तुम्ही पहा आणि ते तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये, आणि सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे सारांश लेखनाचा. ओके, त्याच्यानंतर चौथा प्रश्न सिंपल आहे पहा, त्याच्यामध्ये सगळं ग्रामर आहे. आता पहिली गोष्ट तर तुम्हाला येत असेल तर करत बसा, है ना. थोड्याफार गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ हेच एक प्रकारचं सेंटेन्स वगैरे करेक्ट करणं, काय म्हणतात, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स आफ्टर मेकिंग नेसेसरी करेक्शन. ठीक आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे की हे चुकीचे जे वाक्य आहे त्याला बरोबर लिहा, है ना. तुम्हाला चांगली इंग्लिश लिहित असेल तर ही येतं जमतं, है ना. पहिल्या सुरू हे वाक्य बरोबर लिहायचे. 10 वाक्य दिलेले आहेत, 10 प्रश्न आहेत, तुम्हाला व्यवस्थित लिहायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर मिसिंग वर्ड लिहा. हे असतं ना, आपण ऑलरेडी केलं 10वी-12वीमध्ये, असंच असायचं ते, है ना. तोच पॅटर्न आहे याच्यामध्ये, है ना. तर हे तुम्हाला मिसिंग वर्ड लिहायचं. पहिला ग्रामरला क्वेश्चनमध्ये कोणता आहे, सेंटेन्स बरोबर लिहिणे. दुसरा प्रश्न आहे ते मिसिंग वर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये फिल करायचं आहे. त्याच्यानंतर वर्ब लिहायचं. ठीक आहे, याच्यामध्ये कोणकोणते वर्ब येतील ते वर्ब तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर पुढं आहे की इथं समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, तोच भाग आहे ना. तर इथं काय फिलेबल्स, केअर, क्वेरी वगैरे वगैरे याच्यामध्ये अशा प्रकारचं आहे, है ना. कधी कधी विरोधार्थी पण विचारतात, कधी कधी समानार्थी विचारतील याच्यामध्ये. ओके, तर हा एक भाग झाला. किती मार्काचा हा प्रश्न आहे पहा. चौथा प्रश्न किती, 10, 5, 5, 5 किती मार्क, 25 मार्काचा आहे ना. 25 मार्काचा हा चौथा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न काय, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन ॲज अ डायरेक्टेड विदाउट चेंजिंग द मिनिंग. ठीक आहे, विदाउट चेंजिंग द मिनिंग. ठीक, सेंटेन्स अशा प्रकारे लिहायचं, मिनिंग चेंज न करता. ही पण 10 वाक्य आहेत, 10 वाक्य तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं. ओके, त्याच्यानंतर पुढचं काय याच्यामध्ये, यूज द फॉलोइंग वर्ड्स टू मेक सेंटेन्स दॅट ब्रिंग आउट द मिनिंग क्लिअरफुली. ओके, डू नॉट चेंज टू फॉर्म ऑफ वर्ड्स, म्हणजे हे या शब्दाचा वापर करून तुम्हाला एक प्रकारचं सेंटेन्स लिहायचं. ठीक आहे, हे म्हणजे ते ग्रामरची सगळी गोष्ट आहे याच्यामध्ये. तर हे 5 आहेत. त्याच्यानंतर पहा, चूज द अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. ओके, तर हे शब्द यूज करायचे आणि तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, यूज द फॉलोइंग फ्रेजेस इन द सेंटेन्स युअर ओन अँड मेक. ती आपण म्हणतो ना की एका वाक्यात उपयोग करा, त्या प्रकारचा हा भाग आहे. ओके, तर हे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हे 25-25 50 मार्क. ठीक आहे, ते 75-75 150 मार्क, 200 आणि वरचे 100. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा सगळा भाग आहे. म्हणजे तुम्हाला कळतं का, क्वेश्चन नंबर पहिला 100 मार्कासाठी, है ना. क्वेश्चन नंबर दुसरा 75 मार्कासाठी. ओके, 75 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर तिसरा 75 मार्कासाठी. अरे काय झालं हे, 75 मार्कासाठी, है ना. चौथा शाळेत 25 आणि पाचवा पण 25 मार्कासाठी. ओके, तर अशा प्रकारचा हा भाग आहे, है ना. पहिला क्वेश्चन 100, दुसरा 75, तिसरा 75, 25-25. ठीक आहे. आता हा जो ग्रामरचा भाग आहे तो तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केल्यात, मागची जर 4-5 वर्षाची प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला सगळ्या म्हणजे छानपैकी समजून जाऊ शकतो. ठीक आहे ना. मग याला किती वेळ देणार तुम्ही शेवटच्या ह्याला, तर तो तुम्हाला माहिती आहे, कळलं ना. वरच्याला 1 घंटा, पुन्हा 45 मिनिट, पुन्हा 45 मिनिट, किती झाले हे 45 आणि 45 90. 90 म्हणजे 1.5 तास, आणि वरचा 1 तास, 2.5 तास, म्हणजे हे 30 मिनिटामध्ये तुम्ही सोडू शकता ना. काय डायरेक्टच लिहायचे तुम्हाला, सेंटेन्स वगैरे आहेत सगळं फॉर्मॅटमध्ये करायचं. तर इथं आणि ह्याच्यामध्ये ती जी सिस्टम आहे मार्काची, ती तुम्ही जरूर हे करा की उदाहरणार्थ तुम्हाला कुठे जास्त मार्क मिळू शकतात. उदाहरणार्थ काही जणाला एसएमध्ये मार्क मिळू शकतात, तर प्रयत्न करा तिथं थोडासा वेळ देण्याचा. कोणाला वाटतं की त्यांना ग्रामर जरा चांगलं जमते, ठीक आहे, तर तिथं त्यांनी मग चांगल्या प्रकारे थोडासा वेळ घेऊन एक्स्ट्रा 10-12 मिनिट घेऊन हे पण, कारण हे जे 50 मार्क आहेत ना पहा, हे ते तुम्हाला जर चांगलं ग्रामर येत असेल तर खरंच तुम्ही 40 बी मार्क घेऊ शकता, आणि तिथंच पास होण्याची पॉसिबिलिटी अधिक वाढते तुमची, आहे ना. सपोज ग्रामरमध्ये 40 घेतला आणि वरच्या सगळ्यामध्ये जरी 40-45 आले तर तुम्ही पास होता.
तुमची जी 300 मार्काची लिमिट आहे ना, 300 पैकी एवढे एवढे पाहिजेत. किती पाहिजेत हे तुमचा गृहपाठ आहे. तुम्ही म्हणता सांगा, गृहपाठ आहे तो मी नाही सांगणार. ओके, तो भाग आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तर पहिला क्वेश्चन आहे निबंधाचा, जो तुम्ही 1 तासात सोडवू शकता. दुसरा क्वेश्चन आहे पॅसेजचा, ज्याची 15 मार्काची ती 75 मार्काला टोटल आहे. 45 मिनिटात सोडा. 8 ते 9 मिनिटासाठी एक एक प्रश्न सोडवा. त्याचे वर्ड लिमिट 100च्या आसपासच सोडवा, जास्त हे करू नका आणि खाली जाऊ नका, कारण तो 15 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला मार्क कसे देतील. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे जो सारांश लेखनाचा आहे. बऱ्याच जणाला जमत नसेल तर काही ना काही लिहायचा प्रयत्न करा. 20-25 घेऊन 10-15 बी मार्क, 20 कमीत कमी 15 मार्क, काही ना काळं पांढरं केलं तर तेवढं तरी द्यावं लाजून काजून, असा तुम्ही प्रयत्न करा. ओके. त्याच्यानंतर ग्रामर राहतो. ज्यांना ग्रामर जमतं त्यांनी ग्रामरचा वापर करावा. पण ज्यांना काही जमत नाही, सपोज की इंग्लिश खूप कच्ची आहे, ठीक आहे, परत एकदा इंग्लिश खूप कच्ची आहे तरी बी पेपर अशा प्रकारे लिहा की तुमची पक्की आहे. कळतं ना तुम्हाला, हे गोष्ट आहे ना. आपण हा मेथड वापरला याच्यामध्ये की 300 पैकी त्यांना लाजून काजून त्या पासिंग पुरते मार्क द्यावेच असं काम करा. ठीक आहे. कुठलाही प्रश्न सोडवू नका. कुठल्याही गोष्टी म्हणजे ज्याला इंग्रजी येत नाही त्यांना एकही प्रश्न सोडवायचा नाही, सगळे लिहायचे. ठीक आहे. सगळे प्रश्न लिहायचे त्याच्यामध्ये, आणि ज्यांना चांगले जमते त्यांनी ॲक्युरेट काम करू शकता. ठीक आहे. आपापल्यानुसार करा. तर अशा प्रकारचा हा इंग्लिश कंपल्सरी पेपर आहे. जर काही कमी जास्त झाला असेल तर मग सांगा, आपण परत डिस्कस करूया, किंवा आणखी डिस्कशन करायचा जर प्रयत्न केला तर आणखी जास्त समजू शकतो, जर तशी त्याची तुमची डिमांड असेल तर. ओके. तर समजलं असेल इंग्लिश कंपल्सरी पेपर काय काय करायचं त्याच्यामध्ये, आहे ना. UPSC-वाल्याला बी समजलं असेल आणि MPSC-वाल्याला बी समजलं असेल, कारण भाषा मराठीच आहे. मी मराठी, ठीक आहे, मी मराठीचा, तर परंतु इंग्लिश कंपल्सरीबद्दल बोलते ते तुम्हाला समजलं असेल. मराठी कंपल्सरीबद्दल समजलं असेल. समजलं ना. 2 पेपरचं टेन्शन गेलं का नाही? येस और नो? गेलं नाही? कॉल करा, आहे ना. कॉल करा, तुम्हाला मी समजून सांगतो. ओके. टेन्शन घेऊ नका. इथंच थांबूया मग. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.